ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। राज्यात महत्त्वाच्या लढतींपैकी एक ठरलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्यात जोरदार लढत झाली। अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेर निलेश लंकेंनी 28,000 मतांनी विजय मिळवला। त्यानंतर भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे यांनी लोकसभेच्या 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयानं सुजय विखेंची याचिका फेटाळली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या व्हीव्हीपॅट प्रकरणी निकालाचे पहिले लाभार्थी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे ठरले आहेत। सुजय विखे यांनी आज व्हीव्हीपॅट पडताळणीचे 21 लाख रुपये भरलेत। विखे यांनी 21 लाख भरून सर्वोच्च न्यायालयात 100% व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी याचिका दाखल केली होती। मात्र संबंधित याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयानं 100% व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी फेटाळली आहे। पण सुजय विखे यांच्या याचिकेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। पाहुयात सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। ईव्हीएमवर एखादा उमेदवार आक्षेप घेऊ शकतो। कोणत्याही मतदारसंघात ईव्हीएमवरून आक्षेप घेण्यात आला तर संबंधित मतदारसंघात 5% ईव्हीएम मशीनची बर्न्ड मेमरी तपासली जाईल। त्यासाठी आक्षेप घेणाऱ्या उमेदवारानं ईव्हीएम पडताळणीचा सगळा खर्च उचलायचा आहे। ईव्हीएम पडताळणीसाठीची अधिकृत विनंती निकाल जाहीर झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत करावी लागेल। दरम्यान सध्या सुजय विखे यांनी भरलेले 21 लाख रुपये म्हणजे ईव्हीएमच्या तांत्रिक पडताळणीचा खर्च आहे। विविध मतदान केंद्रांसाठी 21 लाख भरले। सुजय विखेंनी एका मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये याप्रमाणे एकूण 21 लाख रुपयांचे शुल्क भरले आहे। यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर येथील 10, नगर येथील 5, शेवगाव पाथर्डी येथील 5, कर्जत जामखेड येथील 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे। लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव झाला आहे। सुजय विखेंचा केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप। सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी केल्यानंतर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। विखे कुटुंबाला इतिहास आहे। यशवंतराव गडाख यांच्याबाबतही विखे कुटुंबियांकडून असंच करण्यात आल्याचं लंके म्हणालेत। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत शंका उपस्थित करत एक प्रकारे केंद्रीय यंत्रणांवरच विखेंनी आक्षेप घेतलाय असं लंकेंनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, टाइम्स ऑफ अहमदनगर।